जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे। खरं तर 3-4 किलोमीटर वरून डोक्यावर पाणी घेऊन यावं, त्यांना पिण्यासाठी पाणी घेऊन यावं लागत आहे। आणि त्यात म्हणजे जे नदीमध्ये खळगे तयार होतात, ज्या खळग्यांमध्ये पाणी पाझरतं, अतिशय 3 ते 4-5 तास त्यांना तिथे थांबून फक्त एक खांड्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे। आणि माझ्या माता भगिनींसाठी मी ही एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी एक जबाबदारी म्हणून मी त्यांच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरवावा, यासाठी मी जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या केबिनला हांडा मोर्चा घेऊन गेली होती। कारण हा जो पाण्यासाठी माझ्या आदिवासी पश्चिम भागामध्ये चाललेला हा संघर्ष आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे। कारण जलजीवन अंतर्गत जी कामं झालेली आहेत ती काही अपूर्ण आहेत आणि काही ठिकाणी बोगस कामं झालेली आहेत। प्रशासनाने जे टँकर चालू केले होते त्या दरम्यान तेही टँकर वेळेत पोहोचत नव्हते। त्यामुळे हा मोर्चा करणं मला अगदी गरजेचं वाटलं। कारण पिण्याचं पाणी, आपण बोलतो आदिवासी भाग आणि आदिवासी लोक हे जल, जंगल आणि जमीन हे ज्यांनी जपला त्यांनाच या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। हा अतिशय दयनीय बाब आहे। ही माझ्या समस्या आदिवासी भागातील नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। पण जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांना भेटले तेव्हा त्यांनी ज्या समस्या माझ्या ऐकूनही घेतल्या आणि त्यांनी आपल्या भागामध्ये, माझ्या भागामध्ये टँकर चालू करण्याचं आणि पिण्याच्या पाण्याचा टँकर नियमितपणे चालू करण्याचा शब्द मला दिला। व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना सुद्धा भेटून मी माझ्या आदिवासी भागातील जी राहिलेली कामं आहेत या संदर्भात, पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भात भेटून त्यांना नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे। आणि माझ्या गोरगरीब जनतेला त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जो संघर्ष त्यांचा चालू आहे, जोपर्यंत तो संघर्ष मिटत नाही तोपर्यंत त्या संघर्षामध्ये मी त्यांच्या शेवटपर्यंत सोबत आहे, असा शब्द मी माझ्या माता माऊलींना देते आणि थांबते।